विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात एकीकडे पोलिसांकडून सटरफटर गुंडांना गुडघ्यावर आणून त्यांची वरात काढली जात असताना दुसरीकडे कुख्यात गुंड निलेश घायवळ हा फॉरेनला पळून गेल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। पुण्यातील कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। मात्र निलेश घायवळ पुण्यातून फॉरेनला पळून गेल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असतानाही घायवळला पासपोर्ट मिळाला कसा, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। दरम्यान घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असे याबाबत माहिती देताना पोलिसांनी म्हटले। कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ याच्यासह 10 जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार म्हणजेच मकोका कारवाई केली आहे। पोलीस ठाण्यापासून 100 ते 200 मीटर अंतरावर एका तरुणावर केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत चदिलकर, फाटक व्यास यांना अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। निलेश घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं पोलिसांनी म्हटलं। तसेच त्याच्याबाबत लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केलं। निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यामधून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातूनच त्याने फॉरेनमध्ये घर घेतलं आहे। निलेशचा मुलगाही फॉरेनमध्ये शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। 17 तारखेला कोथरूड पोलिसांच्या हद्दीमध्ये रात्री 11:30 वाजता जो फायरिंगचा प्रकार झाला त्या गुन्ह्यामध्ये 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर याच्यामध्ये जे घटनास्थळी किंवा जे कृत्य करणारे होते त्या 5 आरोपींना आपण त्याच दिवशी संध्याकाळी अटक केलं होतं। परंतु पोलिसांच्या तपासादरम्यान याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की निलेश घायवळ आणि त्याची सर्व टोळींनी ह्या सर्व घटनेला अंजाम किंवा ह्या घटना त्यांनी केलेली असं निष्पन्न झाल्यानंतर काल हे सर्व निलेश घायवळ आणि त्याच्या सर्व जी टोळी आहे त्या ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी होती असा रोल निष्पन्न झाल्यामुळे त्या सर्वावरती MCOC नुसार गुन्हा दाखल केलेला आहे किंवा ते सेक्शन्स वाढवले आहेत आणि पुढचा जो आहे जे मॅटर प्रकरण जे आहे ते मुख्य कोर्टात चालेल। आता सर निलेश घायवळ कुठे आहे, म्हणजे असं कळतं की तो पुण्यामध्ये नाहीये, तो परदेशामध्ये आहे, तर पोलीस तपासामध्ये नेमकं काय समजलं? आता ह्यातले जे आरोपी राहिलेले बाकीचे निलेश घायवळचे ते सर्व आरोपींना अटक करण्यासाठी वेगवेगळे पथक आणि आपण वेगवेगळ्या प्रोसिजर जे आहेत त्या फॉलो करण्याची जी गरज असते त्या सर्व प्रोसिजर पोलीस पूर्ण करत आहेत आणि बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करत आहेत। आपण जे सांगितलं त्या संदर्भात सुद्धा पोलिसांची कारवाई सुरू आहे। म्हणजे आता निलेश घायवळ हा परदेशात आहे असे आपल्याला माहिती कळते, जरी असेल तर तो सुद्धा त्या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न म्हणजे या ठिकाणी सुरू आहेत। लुकआउट नोटीस अशी काय काढली आपण? जे प्रोसिजर असते त्या प्रोसिजरनुसार जी काय हे कारवाई जी आहे ते पोलीस लुकआउट नोटीस असतील किंवा बाकीच्या नोटीस असतील त्या सर्व नोटीसची आणि लुकआउट नोटीस तुम्ही जी सांगता त्याची जी प्रोसिजर आहे ते पोलीस पूर्ण करत आहे। असं आता जे तपासामध्ये जे निष्पन्न झालेल्या गोष्टी त्याच्यामध्ये की ही सर्व हे गँगचेच मेंबर आहेत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाकीच्या त्याच्या गँगच्या लोकांना वापरून त्यांना गुन्हे करायला लावून स्वतः बाकीचे शस्त्र असतील, आर्थिक पुरवठा असतील ह्या सर्व गोष्टी तो पुरवठा करतो आणि त्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर त्याला याच्यामध्ये मोका दाखल करून पुढची कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये एकच आहे की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे। कोणी कुठला किती स्वतःला मोठा समजत असेल गुन्हेगारीच्या विषयामध्ये सुद्धा तर ही सर्व प्रक्रिया तुला कायदेशीर प्रोसिजरमधून किंवा न्यायालयीन प्रक्रियेमधून सर्वांना जावं लागेल आणि कायदा ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल त्याला कायद्यानुसार 100% त्याच्यावर शासन होणार। परंतु याच्यामध्ये आम्ही तर कडक कारवाई करत आहोत, परंतु ह्या टोळीला हा जो कोणी खोटा चुकीचा रोल मॉडेल समजून घे तरुण व्यक्ती त्याला कोणी अप्रत्यक्षरित्या कोणी सहकार्य करत असेल, कोणी रील्स बनवत असेल, कोणी हा दादा खुद भाई आम्हा काका मामा असं कोणी करून त्याचं जर उदात्तीकरण करत असेल गुन्हेगारीचं तर त्या सर्व सोशल मीडियात जे चालवत आहेत किंवा त्याला कोणी फॉलो करत आहेत त्या सर्ववरती नक्कीच पोलीस कठोर कारवाई करेल। पुण्यातील कोथरूडमध्ये रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास जागा दिली नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीनंतर तरुणावर गोळीबार करण्यात आला होता। गोळीबारात प्रकाश मधुकर धुमाळ हा युवक जखमी झाला। मुठेश्वर मित्रमंडळासमोर 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:40 हा प्रकार घडला। या प्रकरणातील आरोपींनी त्यानंतर जुन्या वादाच्या कारणावरून
आणखीन एका इसमाच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केलं होतं. या दोनही घटनांप्रकरणी 2 स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. घायवळ टोळीचा म्होरक्या असलेल्या निलेश घायवळ फॉरेनमध्ये शानके 7 राहत असल्याचं आता तपासातून समोर आलंय. निलेश घायवळवर हत्या, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तरीही निलेश घायवळ पासपोर्टच्या जोरावर परदेशी पळाल्याचं समोर आलं. त्यामुळे गुंड घायवळला पासपोर्ट कसा मिळाला असा प्रश्न समोर आलाय. कुख्यात गुंड घायवळने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमाच केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील कारवाईवर साऱ्यांचंच लक्ष लागलंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.